काय वाटते तुम्हाला एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत तर सांगलीमध्ये आता काँग्रेसला पोषक वातावरण दिसतंय। मग आता कोण खासदार व्हायला पाहिजे? वाटतंय काँग्रेसची होत असेल, काँग्रेसची सीट येईल असं वाटतं। काय वाटते सांगली लोकसभेच्या निवडणुकीत? भाजप कसं आहे, सरकारचं काम कसं आहे? केंद्र सरकारचं काम बरोबर वाटत नाही, भाजपचं होणार नाही। भाजप कोण? भाजप कुठला भाजप? समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी। प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम। आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत। त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का। पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा। बुकिंग साठी संपर्क 8766 56 15 83। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही लोकसभा मतदारसंघांमध्ये सामान्य नागरिक असतील, मतदार असतील, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, यांचं जनमत, जनतेच्या मनातील सर्वे हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। इथून पुढे 2 महिने आम्ही काही लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरून तेथील ग्राउंड रिपोर्ट आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कडेगाव तालुक्यातील कडेगावच्या आठवडी बाजारामध्ये आज आलेलो आहोत आणि फार मोठा आणि जुना हा असा आठवडी बाजार आहे आणि या ठिकाणच्या शेतकरी असतील, व्यापारी असतील, सामान्य नागरिक असतील, यांच्या मनामध्ये नेमका खासदार कोण आणि इतर देशात कुणाचं सरकार व्हावं किंवा येथील समस्या काय आहेत, अशा प्रकारचे आपण काही प्रश्न घेत आहोत आणि आपण आज ह्या सगळ्या प्रश्न आपण लोकांना विचारणार आहोत। नमस्कार, काय नाव तुमचं? साजिद साहेब मुल्ला, गाव तडसर, म्हणजे याच तालुक्यातले आहे तुम्ही। आता लोकसभेची निवडणूक येते, आचारसंहिता कधीही लागेल, काय वाटते तुम्हाला एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत तर सांगलीमध्ये आता काँग्रेसला पोषक वातावरण दिसतंय। का असं का वाटतंय तुम्हाला? कसं आहे, आमच्या खासदारांनी 10 वर्ष काय थोडंसं इकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे त्यामुळे जरा वातावरण जरा म्हणजे हाताला म्हणजे काँग्रेसमान खासदारांचं ह्या कडेगाव तालुक्यात दुर्लक्ष झालं असं म्हणायचं? थोडं दुर्लक्ष झाल्यासारखं झालं। यंदा त्यांचं जुळेल का? काय शक्यता जरा वाटत नाही। बाबा, लोकसभेची निवडणूक आहे आता, आता काय होईल वाटते तुम्हाला सांगली लोकसभेत? खासदार कोण आहे माहित आहे का? हाय की कोण आहे? सांगली बिल्डर नाही, तासगावकडला, म्हणजे संजय काका खासदार आहे। ते काम कसं आहे संजय काका? काय काम आमच्याकडे येत नाही, तो येतच नाही। नाही। बर, मग तुम्ही नाराज आहे म्हणायचं एकंदरीत कामावर? हो, नाराज। मग आता कोण खासदार व्हायला पाहिजे वाटतंय? बाबा होय पाहिजे, बाबा। बर, मग आता ते भाजपमधून दोघांची रस्तिकेत चालू आहे उमेदवारीवर। हो हो, पृथ्वीराज बाबांना उमेदवारी मिळावी असे वाटते तुम्हाला? का असं का वाटते तुम्हाला? अहो, माणूस चांगला आहे तू। बर, त्यामुळं चांगले आहेत ते, त्यामुळे तुम्हाला वाटते ते खासदार काय भाजपचाच व्हावं वाटते तुम्हाला? भाजप। बर, भाजपचं काम आवडतंय वाटतं तुम्हाला? आवड। बर, नमस्कार, काय नाव तुमचं? प्रदीप सुतार। बर, काय आता लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, रणधुमाळी सुरू झाली, तर काय होईल वाटते सांगली लोकसभा मतदारसंघात? काय वाटतंय काँग्रेसची होत असेल, बर, काँग्रेसची सीट येईल असं वाटतंय। का असं का वाटते तुम्हाला? काय भाजप सरकार सगळं महागाई वाढल्या, सगळं यंत्रणा सगळी कोलमडल्या, त्यामुळे वाटतंय। आता खासदार कोण आहे माहित आहेत का सांगलीचे? संजय पाटील। बर, काम कसं आहे त्यांचं? काय कशाच कामच नाही, काय कसं आहे, कामच केलं नाही तर कसं आहे सांगा। 10 वर्ष झाले खासदार आहे ते, काय करायचं असून? म्हणजे तुम्ही नाराज आहे एक मतदार म्हणून? अगदी बरोबर।
यावेळेला बदल होईल वाटते तुम्हाला? आमची तर इच्छा आहे. आता होईल न होईल तो पुढचा विषय आहे. आमची तर आहे इच्छा. बघूया. समस्या कुठल्या आहेत अशा ह्या सांगली लोकसभा मतदारसंघात, म्हणजे ज्या प्रामुख्याने त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत? अशा तशा भरपूर आहेत. आता त्याच्यात प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर शिक्षण तसं मोफत केलंय, पण शिक्षणाच्या दृष्टीनं तर उद्योजक किंवा धंदेमान किंवा नोकरी ह्या समस्याला कुठला काय पर्याय नाही. बेकारी त्यामुळे भयानक वाढल्या. युवा पिढीला सगळं काही अस्ताव्यस्त झालं. युवा पिढीचं भविष्य सगळं अंधकारमय झालंय. नुसतं शिक्षण घेऊन करायचं काय, असं आमचं मत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने काहीतरी हालचाली झाल्या पाहिजे. रोजगाराच्या प्रश्नावर लक्ष दिलं पाहिजे. हो, अगदी बरोबर. काय नाव तुमचं? चंद्रकांत रामचंद्र लाटोरे, बर, गाव? कडेगाव. तर आता काय होईल वाटते सांगली लोकसभेच्या निवडणुकीत? भाजपच भाजपच का, असं का वाटतंय? वाटतंय मी सगळीकडे सीटच बसते तर काय आहे का? बर, बसणारच, काय वादच नाही. आताच्या खासदार बघताय ना तुम्ही, मग सगळीकडे काय चाललंय तीच चाललंय. आताच्या खासदारांचं काम कसं आहे? काय आता खासदाराचं काम म्हणजे तिथं काय आपला संपर्कच नाही येतच नाही तिथं काय संपर्क असणार आहे. मग कसं काय म्हणताय की भाजपच? सगळीकडे येणार ते इथं येणारच, वादच नाही तर. बर, मत येणारच माणसं त्याने काय. उमेदवार कोणतेच असतील भाजपकडून की दुसरे कोण असतील? नाही आता तर मी ऐकून आहे दुसरं कडेपूरचे म्हणून मी ऐकल्यागत झालंय. कडेपूरचे म्हणजे बाबा बाबा. हा, करायचं ते. त्यांना उमेदवारी मिळेल? हो, मिळेल असं वाटतंय. बर, हा, आणि त्यांना उमेदवारी मिळेल तर निवडून येतील का ते? काय शक्यता वाटते येईल असं त्यांचं. बर, बरं, भाजप येईल असं का वाटतंय तुम्हाला? कसं आहे माहिती का, आता वातावरण काय आहे तीच आहे, भाजपचंच आहे वातावरण बर, सगळीकडे. पण भाजपच येणार. आपण ते आता काही लोकांना आम्ही विचारलं ते म्हणतात की जाहिरात बाजी हिन तेच नुसतं करते, काम काय करत नाही भाजप. आता काम करत काय, महिन्याला फुकट खाते ती धान्य, हा एसटी अर्ध तिकीट केलं बायकासने, आता काय करू दे आणखी त्यांनी. बर, म्हणजे काम करतंय मग भाजप करत नाही काय झालं, भाजप करतेच की. आता भाजप शिवसेना सरकार. करते का नाही सांगा मला तुम्ही. तुम्हाला आता काय वाटतं? साड्या वाटली ते आणि बायकासनी, मग मत कुठे देणार बायका, देणार कोणाला मत? अर्ध्या तिकिटात पाहिजे ते इकडे तिकडे. देवाला तर रोज 50-50 बायका आहेत त्या एसटीत, मग काय. हे अर्धा तिकीट झाल्यापासून महिलांची जी महिला प्रवास आहेत त्यांची संख्या वाढल्या. हो, मग काय वाढल्या की आम्हाला बसायची जागा मिळेल ना. महागाई पण वाढल्यात म्हणते कशी महागाई वाढली आणि गहू तांदूळ देते खायला. बर, खाऊ दे. महागाई जरी झालं, आता सांगू का, मटण 750 रुपये झाले, खातायच का नाही? जास्त खाताय मागले की. मग काय वाढले दावा? गाड्या बंद पडले ते का, पेट्रोल वाढलंय म्हणून पडले ते का बंद? उलट नवीन एक फाटी 8-8 लाखाची गाडी टिपतोय या, कमी न नाही. मग काय तरी सगळं व्यवस्थित आहे, सगळं चालणार आहे, चांगलं असंच आहे. कोण म्हणणार वाढलंय, कोण म्हणणार काय, असंच चालणार आहे. त्याला काय करायचं आहे का नाही? कुठलं गाव? मायनी. बर, नाव काय? माळी. किती वर्ष झालं बाजार करताय तुम्ही? 10-15 वर्ष झाले. बरीच वर्ष झाली. बरेच वर्ष झाली. पण काय कसं आहे सरकारचं काम, कसं आहे केंद्र सरकारचं काम? बरं वाटत नाही. बरं वाटत नाही. काय नाराज आहे म्हणायचं तुम्ही मोदी सरकारवर? हो, मोदी सरकार नाराज आहे. का हो, काय दर नाही ते भाजीपाल्याच नाही, म्हणजे बाजारभाव भेटत नाही? बाजाराभाव भेटत नाही. ते तर जाहिरात करते की शेतकऱ्यांच्या फायद्याचे आम्ही निर्णय घेतोय किंवा काय. कशाच निर्णय घेतात तेव्हा? कुठं आले काय जबात? हा, आलं नाही काय नाही. तर आता देशात काय होईल वाटतंय, कुणाची सत्ता येईल? तसं काय सांगता येत नाही आपल्याला. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच. काँग्रेसचा 100% येणार, विश्वजित कदमाचाच येणार. बर, म्हणजे विश्वजित कदम ज्यांना पाठिंबा देतील तेच खासदार होतील अहो, वाटतं. 100%. बर, भाजपचा होणार नाही? भाजप कोण? भाजप कुठला आणला भाजप? गोरगरिबांना खायला मिळेल ना. 60 रुपये किलो शाळू झाला, 35-40 रुपये गहू झाला, तांदूळ 50 रुपये किलो. काय खाताय? या महागाईमुळे महागाईमुळे पाक वाटोळ केलं देशाचं. आणि खोकी देतो तिकडे गुवाहाटीला नेऊन आमदारासनी 50-50 कोट. आणि हे काय फोडाफोडी झाली ती आवडली नाही अहो, तुम्हाला? कसली आवडली? पाक वाटोळ केलं देशाचं. हा, मग तुम्हीच सांगा मला, काय तुमची काय प्रतिक्रिया आहे? असू देईल की, असू देईल की. तुम्ही बी माणसंच आहे, मतदार आहे हे देशाचं. आणि माणसांना स्वस्त पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला दर आहे का? आहे का मला सांगा.
काय वाट लावली टाक देशाची. त्यामुळे यावेळेला काँग्रेसच खासदार होईल. 100% काँग्रेसचा खासदार होणार. नाही झाला तुमच्या टांग खायला जाईल. नमस्कार. काय नाव तुमचं? मी प्रशांत कानवडे. बर, यो मसाल्याचा व्यवसाय वाटतं तुमचा. हे प्रत्येक बाजार करता तुम्ही? हो, एक आठवड्यात 4 बाजार आहेत. बर, किती वर्ष झालं करताय? गेली 20-21 वर्ष झालं आहे. तर मला सांगा दादा, आता ही लोकसभेची निवडणूक आली एकदम जवळ, तर काय वाटतं एकंदरीत, काय होईल वाटतं ह्या वेळेला 2024ला? काय सध्या तरी काय लोकांच्या मनात काय चाललंय आपण तर काय ओळखू शकत नाही, परंतु तुमच्या मनात काय? नाही, आमच्या मनात काय बरेच प्रश्न आहेत. देशाच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा आहेत आणि सांगली मतदारसंघापुरता विचार केला तरी सुद्धा आहे. देशाचा विचार केला तर काय आहे, सध्याची देशाची परिस्थिती नाही थोडीशी नाजूक वळणावर आहे. अशासाठी की म्हणजे बरेचसे ज्वलन प्रश्न आहेत का नाही ते बाजूला पडून का नाही भावनिक मुद्द्यावर निवडणूक लढवली जात्या, धार्मिक असहिष्णुता बरीचशी वाढत्या दिसतेच. काही गोष्टी नाही म्हणजे नको त्या गोष्टीवर लोकांना भुरळ घालून म्हणजे काही प्रश्न बाजूला सारायचे, जे जे आपल्या सार्वजनिक खरे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत ते सगळे बाजूला सारून तुम्हाला कुठेतरी म्हणजे कोणत्याही धार्मिक मुद्द्यावर असू किंवा आणखीन कोणत्या तरी मुद्द्यावर तुम्हाला त्यात अडकवायचं चाललेलं आहे आणि भावनेच्या भरावर राजकारण सध्या तरी पण लोक का पुन्हा पुन्हा भाजपला निवडून देत असतील? तेच सांगायला लागलो ना की एखादा नॅरेटिव्ह त्यांच्या मनात सेट करायला चाललाय की आता कसं झालंय, आता घोषणा अशी द्यायला चालली की 400 पार लोकांच्या मनात असं भरवायचं चाललं खरंच 400 पार होणार आहे काय, म्हणजे खरंच होणार. एखादी गोष्ट 10 वेळा खोटी सांगितली की ते लोकांना खरं त्याच्यातला एक नॅरेटिव्ह तयार झालाय हो. आणि आपली जनता अजून सुद्धा म्हणजे काही गोष्टीतून बाहेर पडना, आपल्याला काही गोष्टी मिळतात फुकट, चला आपण जाऊ. मला सांगा, आता तुम्ही खूप चांगला प्रश्न उपस्थित केला, 400 पार म्हणतायत, तर तरी पण आता परवा अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री गेले, अजून लोक, मग तुम्हाला असा प्रश्न पडतोय की बाबा एवढे लोकांना जर एवढ्या सीट येतील वाटते तर एवढे लोक फोडण्याची गरज आहे का? तोच की मला काय म्हणायचं आहे, तुम्ही एवढं चांगलं काम केलं की नाही, भरपूर काम चांगलं केलं, तुम्ही निष्ठावान भाजपचा जो पहिला आपले सुरुवातीच्या पायापासून जन उभा केले, भाजप उभा केलं, त्याला तुम्ही द्या ना. मग काय दुसरी आयात करायची काही गरज आहे ना. अशोक चव्हाण सारखी माणसं म्हणा तुम्ही, आता हे एवढी महाराष्ट्रात जी घडामोडी घडली आहे नाही, ही ऍक्च्युली 400 पार साठीच घडलेली आहे. एकदा ही लोकसभा निवडणूक झाली की नाही की ह्यांची अवस्था कुठं जातील किंवा काही सांगू शकत नाही. जे काय फुटीर गट आता तयार झाले त्यांचं भविष्य मला तरी काही एक सामान्य मतदार म्हणून वाटत नाही. मला सांगा, सांगली लोकसभेत काय होईल? सांगली लोकसभेत यंदा बदल व्हावा असं आमची सर्वसामान्य मतदार म्हणून इच्छा आहे. विद्यमान खासदारांच्या बद्दल आमच्या पलूस तालुक्यात किंवा आपल्या आता खानापूर विटा त्या तालुक्यात वगैरे कुठेही आम्हाला त्या विद्यमान खासदारांचा प्रभाव कुठंच जाणवत नाही. सत्य परिस्थिती जाणवलंच नाही आम्हाला अजिबात. बदल व्हावा म्हणजे आता त्यांच्या पक्षातून पण अनेक जण उमेदवारी मागतायत आणि काँग्रेसचे काही विशाल पाटील जवळपास फायनल होत आलेत त्यांच्यातून, तर कसा बदल व्हावा वाटतंय तुम्हाला? नाही काय हरकत नाही. 10 वर्ष आपण भाजपला दिलेलीच आहे. लोक आता काय म्हणत पण आम्हाला वाटतं की थोडा बदल व्हावा, यावेळेला बदल व्हावा वाटतोय. कोणता आता भाजपचा उमेदवार कोणता येतोय त्याच्यावर पण राहणारच आहे, तरी पण वाटतंय थोडासा बदल व्हावा, पक्षात पण बदल व्हावा आणि माणूस पण बदलून यावा. नमस्कार, काय नाव काका तुमचं? साहेबराव महादेव माने. गाव हिंगणगाव बुद्रुक, कडेगाव तालुक्यातच आहे. किती वर्ष झालं नांद्याला? आता जवळजवळ 20 वर्ष झाली की माझ्याकडे. बरं, काय होईल वाटतंय लोकसभेत? या लोकसभेचं आता काय झाले, मोदी गॅरंटी तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण भानगड आहे की मोदीने अजून काय सर्वे म्हणजे आता राशनिंगचं एक्झाम ना, तुम्हाला मोफत येतोय सर्वे केला का? हे गोरगरिबांपाशी राशन येतंय का? हे राशनिंग काय गोरगरिबांपाशी काय पोचलेलं नाही, काय देखील नाही. फक्त ही गॅरंटी म्हणते ती, त्यांनी सर्वे करून गोरगरिबापर्यंत पोहोचलं ह्याची त्यांनी माहिती काढावी. आणि राहिले महसूल खाते तर कडेगाव तालुक्यातलं संपूर्ण 2 नंबर चालले महसूल खात्यात. खरं ह्याच्यातलं काही सुद्धा नाही. आणि ज्याच्या तेच म्हणते ते नसा तेच पारदे अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळं आता कोणाची काय गॅरंटी देऊ शकत नाही. सांगली लोकसभेत काय होईल वाटते? सांगली लोकसभेचं काय आता आमदार ह्या खासदाराचं काय सांगणार आहे? खासदार कडेगाव तालुक्यात त्यांनी गावाची नावं तर सांगावी. नुसतं खासदारांनी केले. नाराज आहे तुम्ही आता या नाराज आहे? सगळीच आहे ती, कोण नाही असं नाही. अजून खासदार आम्ही काळगा गोरा बघितलेला पण नाही अजून.
मग कशी काय गॅरंटी द्यायची त्याची आणि कशाला मतं द्यायची त्यासनी? कोण खासदार व्हावं वाटते तुम्हाला? काय खासदार आता बघू काय जनतेच करेल ती सेवा, पण काय खासदारची गॅरंटी नाही आता काय म्हणजे ह्या खासदाराचं काय अपेक्षा राहिलेली नाही आमच्याकडनं त्याच्याकडे. कोण व्हावं वाटते तुम्हाला? काय काय सांगू शकत नाही आता, पण हे नको वाटतंय नाही नकोच ते आता. हे सोडून कोणी चालतं? कोणी बी चालते आता, कंटाळे सगळे नुसते त्यांचा संपर्क नाही ह्या भागामध्ये. अजिबात नाही खासदारचा, बिलकुल संपर्क नाही. मावळ ते मागच्या 5 वर्षात गेल्यात नाही ज्यावर काय ते इकडे फिराकले नाही तर काय नाही. आणि म्हणते ते आम्हाला मत द्या, आम्हाला द्यायची कशाच्या आधारे तुम्हाला? हा काय नक्की तुम्ही काय केलंय? अहो साधं महसूल खात्यात जावं एखादं काम करायला म्हणलं तरी पण होत नाही. हा तलाट्याकडे तलाट्याच्या हाताखाली गेलं तुमचं 7-12 मागितलं की 10 एल पडत तर 7-12 मिळत नाही, सही त्यांची मिळत नाही आणि पुढाऱ्याने फोन केले काय मिनिटात देते ती. हा म्हणजे हुकुमशाही चालली का नाही? सामान्यासाठी लोकजनतेसाठी काय केले तुम्ही? बरोबर. हा म्हणजे काय नक्की काय होणार आहे? एकंदरीत तुम्ही नाराज आहे? नाराजच आहे, त्याचा विषय नाही. काय होईल वाटतं या लोकसभेत, सांगली लोकसभेत? आता सांगली लोकसभेला कसं आहे बघा का, वातावरण असं आहे की माणसं म्हणते ती मोदीची लाट आहे ठीक आहे, सगळं खरं आहे की, पण आतापर्यंत पहिल्या खासदारांनी 10 वर्षात काय कामच केलं नाही. इथं येऊन कुठं बघितलंय कडेगाव कुठं आहे, कुठल्या टोकाला काय चाललंय, लोकांची अवस्था काय आहे, काय समस्या आहेत, कधी बघितलेच नाही त्याने. कडेगावला पाऊल ठेवलं नाही. कडेगावला आला नाही, नुसतं खासदारकी 10 वर्ष केली. त्याच्यापेक्षा नवीन माणूस कोणतरी तर आला पाहिजे, गरजेचं आहे. आता कोण व्हायला पाहिजे वाटते तुम्हाला? मग पक्षाचा विषय नाही, पण भाजपचा असू द्या कुठला असू द्या. आता भाजपमधनं पृथ्वीराज देशमुख यांचं पण नाव पुढे येत आहे, परत काँग्रेसमधनं विशाल पाटलांचं नाव शिक्कामोर्तब होत आलाय, चंद्रहार पाटील देखील इच्छुक आहेत. तर कोण खासदार व्हावं वाटतंय, किंवा अजून काही छोट्या मोठ्या पक्ष संघटना आहेत? तेच की आता भाजप लाट असल्यामुळे बाबा चालतील की, काय अडचण नाही. पृथ्वीराज देशमुख खासदार असले झाले तर चांगलंच आहे की, त्यांना बऱ्यापैकी प्रतिसाद इकडच्या भागात आहे चांगल्यापैकी, ते होऊ शकतात, काय अडचण नाही व्हायला. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सुरेश नाखादे. बर. तुमचं ह्याचं धान्याचा किराणा व्यवसाय. हा बर. काय होईल वाटते देशात, काय होईल या लोकसभेच्या निवडणुकीत? 100% भाजप येणार. बर. 100%. का असं का वाटतंय तुम्हाला? असं म्हणजे कामच आहे त्यांचं, एवढा आत्मविश्वास? हा 100% काम पण आहे त्यांचं. बर. काम पण आहे त्यांचं. आणि अगदी अहो लोक म्हणतात महागाई वाढली, नुसते जाहिरात. महागाई जरी वाढली तर त्याप्रमाणे त्याला बाकीचं पण आहे ना. रोजगार देतो म्हटलेलं रोजगार नाही म्हणते. अहो देते बऱ्याच, आता किती तर लोकांना दिला रोजगार कामं दिली, त्यांना नोकऱ्या दिल्या असं काय म्हणतात. बरं, सांगलीत काय होईल वाटतंय? सांगलीत काय होईल? भाजपच येईल. आपण लोक तर इथले बरेच लोक म्हणतात की आताचे जे खासदार आहेत त्यांना आम्ही पाहिलं पण नाही. आम्ही पण त्याच बाजूच आहे, पण ते हाच तसला. त्यांनी याला पाहिजे संपर्क. कसं काय येतील हो खासदार भाजपचे? पक्षाचे ह्याच्यावर निवडून येते माणूस. तुमच्या लक्षात आलं का? त्या वैयक्तिक काम असू दे नसू दे त्याचा कोण विचार करत नाही. भाजप पक्षाला मतदान करणारे जी लोक आहेत त्या निवडून येते. उमेदवार तेच असतील का भाजपचे, का दुसरे कोण असतील? आतापर्यंत अजून ती आहे ती, पण काय रात्रीच बदल होऊ शकतोय. काय बाबा पण उभा राहतील, काय होऊ शकते? बाबा उभा राहिले तरी येणार का निवडून? 100% येणार. आणि जे काँग्रेसचं आता म्हणतायत की आता ह्या वेळेला बदल घडणारच म्हणतात, बदल घडेल का? म्हणू दे, बदल करायचा माणसाच्या हातात काय नाही. लोक तसे स्ट्रॉंग आहेत, भाजपचे कामं पण करतात. तळागाळात विकास सगळा केलाय त्याने. बापू काय बाजारला आलाय वाटतं? आज बाजार करायला आले. झाला का बाजारात करायचं म्हणून आलो, त्यात तुमची गाडी पडली. म्हणून आता सहजा विषय निघाला. हा काँग्रेस हा पहिल्यापासून सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं काँग्रेस आहे. ही जातीवादी पक्ष ह्या प्रत्येकाला कुठेतरी ही पक्षाचा हे नेम किंवा राजकारणाचा किंवा कायद्याचा हे नेम बघलं सारून हा ईडीचा प्रकार कधी आपल्या आयुष्यात होता का हो? ह्याच्या आधी काँग्रेसच्या राजवटीत असला कधी घडलं होतं का? काँग्रेस हा सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार. काँग्रेसचा विजय का होईना? काँग्रेस ह्या डावीत कितीतरी फरकाने येणार, सगळ्याच्या लक्षात आलंय. जनतेच्या आता काय, ह्या भाजपच्या हातात सत्ता असल्यामुळे लोक कोण बोलत नाही, पण आतल्या आत खतखतय. लोक भिवून आहेत, असं लोक भिवून आहेत. काँग्रेस ह्या डावी येणार.
आता म्हणते ती जो संजय काका पाटील 10 वर्षात तोंडकडे गावा दौलगाव त्या वसंतराव दादांना भारत स्वतंत्र मिळवण्याकरता गोळ्या जिल्ह्याच्या दंडातनी पुरात उडी टाकून पडेल प्लान केलाय तेव्हा भारत स्वतंत्र झालाय. वसंतराव दादाचं योगदान आहे. विशाल पाटलांचं जुळेल यावेळेला विशाल पाटलाचा नातू त्याचा निवडून येणारच. कारण का तर दादाचे पुण्य आहे. दादाला मानणारा वर्ग आहे. हो आताच्या जिपेवाल्या पोरासले काय कळतं राजकारण. नेमकं जुना इतिहास काय, भारत स्वतंत्र झाला कसा, अवधी कुणी दिली. आपण ते आता म्हणत होते की भाजपचं जुळतंय सगळं. कसं भाजपचं जुळतंय, काय करतोय माणूस. माझ्यावर प्रेम तरी करण्याचं गुरु तरी संस्थेला असं डाऊट चालून दांडगेवानं माणसं कुणाचं फसवणूक करते ती, नाही तर तुला ईडी लावतो. यावेळेला भाजपला रोखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि काँग्रेस येणारच. देशात पण येणार आणि उद्या आमदारकीला विश्वजित कदमच येणार आणि खासदारकीला विशाल पाटीलच येणार. बर विश्वजित कदम साहेब हे आता विशाल पाटलांना ताकदीने मदत करून निवडून आणणार. विशाल पाटीलला हा नुसता विश्वजित कदमच नसू जयंत पाटील जरी असला तरी सगळी मिळून पवार साहेब ही लॉबी खऱ्याच्या माग आणि ठाकरे ग्रुप ही सगळी ताकदीनं शांडावी पार्टी निवडून आणणार. ही काळ्या दगडावली रेग आहे. आनंदा रासकर कडेगावचा बोलतोय मी. आणि आता रसावी फुकट देते म्हणते ती रेशन आणि सिलेंडर. तुमचं इलेक्शन लावायचंय म्हणून ती देते ती. इलेक्शन लावायचंय म्हणून देते ती म्हणते ती काय खऱ्यात नाही का. ह्या भाजप सरकार हा शेतीतलं सरकार आहे का. शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार आहे का. ही भाजप भुईमुगाला शेंगा खाली येते का वर येते त्या. ह्या भाजपवाल्याला काय कळतं. ही कारखानदारी सरकार वसंतराव दादाने राबविलं, शरद पवारांनी राबविलं, पतंगराव कदमांनी राबविलं. याचा अर्थ काय निघतो. 24,000 रुपये भेटले ती म्हणते ती. ही दीड दिवस आमचेच पैसे ती देते. त्यांच्या घरातले पैसे देत नाही. आता ठेवा काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत. काय भाजपशिवाय गत्यंतर नाही का असं काय वाटतंय तुम्हाला. असं काय वाटतं. मी गोरगरिबांना सिलेंडर देतोय, धान्य फुकट आहे, पैसे शेतकऱ्यांना 2,000 देतोय. आता 6,000 शेतकऱ्यांना जमा झालं खात्यावर. गोरगरीब शेतकऱ्यांना बडे बी घेतात, काँग्रेसवाले बी घेतातच की. किंवा पैसे भाजपचे. लोकांचं म्हणणं काय ते सरकारचे पैसे आहेत ते काय म्हणजे पक्षाचे नाही सरकारचे पैसे. सरकार भाजपचं आहे. वर खाली सरकार भाजपचं आहे. सरकारचेच पैसे आहेत पण भाजप आहे ना. पुन्हा तेच येतील वाटते तुम्हाला. हो तेच येणार 100% येणार. आणि सांगलीत काय होईल वाटते. सांगलीत भाजपच बसणार. भाजपच. पण इथं तर बरीच लोक म्हणतात की खासदार कधी आले नाही तिथे. खासदार जर आले नाही तर खासदार वैयक्तिक खासदाराचाही आहे. पक्षाचा दोष नाही. पक्षाचा दोष नाही. कुणी असू द्या कुणी असू द्या भाजपचाच. संजय काका जरी असले पुन्हा तरी तेच निवडून येतील. त्याचं काही नाही. त्यांचं एक चूक झाली म्हणून काय पक्षाची चूक नाही ती वैयक्तिक खासदाराची चूक आहे. असं आहे. काँग्रेसने किती जरी ताकद लावली तरी ताकद लागतच नाही. काँग्रेसची जिल्ह्यात लागत नाही का काँग्रेस ताकद. फटाफट घालून काय लागतंय का काँग्रेसची ताकद. काय नाव तुमचं. शरद राजाराम कोरटकर. काय होईल वाटते सांगली लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल. काँग्रेस येणार का असं का वाटतंय. ठेवल्या जातच काँग्रेसशिवाय पर्यायच नाही. मग आपण आता खासदार तर भाजपचे 10 वर्ष झाले. संपणार किती आता. कसं काय. तसंच आहे. बरं यावेळेला बदल होईल वाटतं. बदल होणार 100%. कशामुळे वाटते की बदल होईल. काय आता या महागाईनच तुमचंच पैसे तुम्हाला द्यात चाललीत. काय पदराचं मूळ काय नाही. ती कुठं तर वाढवून तुम्हाला घेते तुम्हाला देते ती. म्हणजे आता PM किसान किंवा ह्यातून आता काही लोक म्हणत होते की बाबा पैसे सरकारच्या वतीने येत आहेत. केंद्र सरकार राज्य सरकार. तर तुमचं असं म्हणणं आहे की तुमचेच पैसे तुम्हाला परत देत आहेत. साहजिकच आहे. तुमच्याच डोळ्यात चटणी टाकायचं चालले तर काय. गॅस फुकट वाटले कोणाला दिली ती गॅस. आणि आज गॅसचे दर काय झालंच तुमचं. तुम्हाला महागाई एकंदरीत वाढले. वाढल्या वाढत
नाव आहे तुमचं? बोला हो तुम्ही. नाव काय तुमचं? नाव आहे तुमचं? महादेव शिवचंद. हे किती वर्ष झालं तुम्ही बाजार करताय? 72 सालापासून. अरे बापरे, म्हणजे जवळजवळ 50-52 वर्ष झाली. हो. बरं, एवढा वर्ष. किती बाजार करताय तुम्ही टोटल? रोज 6 ते 7 बाजार आहे. होय का? बरं मला सांगा बाबा, आता तुमचं वय किती आहे? आता जवळजवळ 75 आहेत. बरं, म्हणजे तुम्ही जुनं राजकारण बघितलंय, बऱ्याच निवडणुका बघितल्या, त्या काय फरक वाटते तुम्हाला पूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण? बराच फरक आहे. बराच फरक आहे. काय फरक आहे? फरक म्हणजे आता नवीन वातावरण तसंच आहे ना, बदल झाला. पहिला काळ होता निराळा, आता नवीन बदल बराच झाला. आता चांगलं आहे राजकारण का खराब वाटतं? नाही, चांगलं आहे राजकारण, चांगलं आहे. राजकारणाला वाईट कोण म्हणत नाही. बदल होत झालाच पाहिजे हळूहळू. आता काय होईल वाटते? देशात काय होईल? देशात सांगलीत काय होईल? आता देशात तसं काय सांगता येत नाही. जनतेचा कौल काय सांगता येत नाही आपल्याला घरातले शेजारी काय सांगता येत नाही. योग कोणाकडे जातोय. बरोबर आहे. लोकांच्या मनाचा ठाव घेणं लय अवघड झालं. नाही, अवघड. सांगलीत काय होईल? सांगलीत आता कसं आहे, 5-6 तालुका आहेत ना, जत, म्हैसाळ, कवठेमंकाळ, तासगाव. ही तालुका मोठा आहे. ती पलूस, कडेगाव म्हणा. तर तिकडनं कसं रान उठल. आताच्या खासदारांचं कसं आहे काम? खासदार काय म्हणजे निवडून गेल्यास येणं नाही. बर, संपर्क पाहिजे लोकांशी. तुम्ही काम करू नका, पण लोकांशी संपर्क पाहिजे. संपर्क आता जो नाहीये त्यांचा या भागामध्ये, तर याचा फटका बसला वाटते तुम्हाला? बसणारच की, थोडा परिणाम होणारच की. माणसं म्हणणारच निवडून गेल्याच माणूस. उमेदवारीवरून रस्तिकेत सुरू आहे भाजप अंतर्गतच. पृथ्वीराज देशमुख बाबा बी मागतायत, संजय काका पण मागतायत. तर काय होईल वाटते त्यांच्यात भाजपमध्ये? आता कसं आहे, त्या पक्षाच्या ह्याच्यावर राहणार ना. तुम्हाला काय वाटतंय मतदार म्हणून? मतदार म्हणून आता कसं आहे, तो आपला जवळचा माणूस आहे, शेजारचा माणूस आहे. आणि काँग्रेसचं काय वाटतंय आपल्याला? कसं आहे, आता काँग्रेसची माणसं लांब आली सांगलीत मध्ये. हे जवळचे आहेत म्हणून ह्यांना संधी मिळावी असं वाटते. हो, बरोबर आहे की. म्हणजे कसं आहे, जवळचा माणूस मोठा झाला, आपल्या समस्या जवळ जाऊन सांगता येत राहील, नाही तर बोलता येतील, नाही तर हात करता येत राहील, गाडीतनं जाता येतं तरी. नाही तर आपण दुसरं काय जाणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रवी सूर्यवंशी. गाव? कडेगाव. बाजारला आलाय वाटतं? हो, बाजारला. काय आता लोकसभेची आचारसंहिता कधी लागेल? रणधुमाळी सुरू झाले, काय होईल वाटतंय तुम्हाला? काय होईल? भाजपचंच येईल सरकार. बर, का असं काय वाटतंय तुम्हाला? मोदींचं जरा का विकास कामं भर आहे. बर. आणि पब्लिक मधनं उठाव आहे, मोदीला मतदान करा असं तसं. त्यामुळे मोदी परत सरकार स्थापन होईल असं वाटतं. आणि सांगली लोकसभेत काय होईल वाटतं? ती भाजपलाच जाईल जागा. भाजपलाच जाईल. नाही, म्हणजे भाजपचाच खासदार येईल वाटतं. आताच्या खासदारांवर तुम्ही समाधान आहात? नाही. बर, मग भाजपचं येईल का वाटतंय तुम्हाला? माणूस कामाचं नाही ना आता. आता येईल कामाचा होईल असा माणूस असा निवडून द्यायला पाहिजे. म्हणजे भाजप अंतर्गत आता 2 उमेदवारी मागतायत. संजय काका असतील, पृथ्वीराज बाबा असतील. तर आणि काँग्रेसकडून विशाल पाटलांचं नाव फायनल होत आहे. चंद्रहार पाटील देखील चाचपणी करतायत, इतर पक्ष संघटना आहेत. तर कुणाला भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळावी असं वाटतं? पृथ्वीराज बाबाच नाही. बर, का त्यांना मिळावे का वाटते? कामाची पद्धत वेगळी आहे त्यांची. बर. आणि विशाल पाटलांनी पण सगळीकडे आता एक राऊंड झाला सगळ्या जिल्ह्यामध्ये. त्यांचं काम नव्हते. बर, त्यांचं जुळल वाटत नाही. नाही. भाजपचाच येईल, फक्त आताचे उमेदवार बदलून पाहिजे. आताच उमेदवार बदलून पाहिजे. सुंदर पवार. बर, गाव विटा. तर मला सांगा, आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली, आचारसंहिता कधी लागेल? तर तुमचं गाव देखील सांगली लोकसभा क्षेत्रातच येते. तर सांगली लोकसभेला काय होईल वाटते तुम्हाला? सांगली लोकसभेला यंदा या 5 वर्षात नवीन चेहरा बघायला मला भेटेल. बर, म्हणजे आताच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरी तुम्ही समाधानी आहात की नाराज आहात? आम्ही आत्ताच्या जे खासदार आहेत ते 5 वर्षातून एकदाच आम्हाला दिसतात. ज्यावेळी इलेक्शन येईल त्यावेळी आम्हाला दिसतात. त्यामुळे आम्हाला या 5 वर्षानंतर आम्हाला नवीन चेहरा बघायचा आहे. खासदार कुठल्या पक्षाचा असावा वाटते तुम्हाला? खासदार सध्या आता कसं आहे, काँग्रेस भाजप हे असले तरी चालतील, फक्त जनतेचे कामं करणारा पाहिजे. कुठल्याही पक्षाचा असावा खासदार, फक्त जनतेची कामे व्यवस्थित करणारा पाहिजे. आताच्या खासदारांवर तुम्ही नाराज आहात? आताच्या खासदारांवर आम्ही नाराज आहात. आम्हाला नवीन चेहरा पाहिजे.
पण समस्या कुठल्या आहेत इथल्या प्रामुख्याने की ते खासदारांनी सोडवायला हव्यात, ज्या कोणी येणाऱ्या खासदारांनी? समस्या काय लोक सामान्य लोकांचे जे कामं असतात का नाही अडीअडचणी, आता सध्या घरगुती गॅस किंवा अनेक भरपूर अशा अडचणी आहेत की त्याच्यामुळे सामान्य लोक नाराज आहेत. कारण शेतकऱ्यांसाठी पाणी, भाजीपाल्यामध्ये दराचा कमी जास्त होणे, त्यामुळे शेतकरी पण नाराज आहे. हे सगळाच वर्ग बऱ्यापैकी नाराज आहे असं मला वाटतं. हो, खासदार हे फक्त 5 वर्षानंतर एकदा चेहरा दाखवा येतात मत मागायला. त्यांचा संपर्काचा प्रचंड अभाव आहे. म्हणजे बऱ्याच लोकांसोबत ज्यावेळेला आम्ही बोललो, तुम्ही पण ते सांगताय की ते भेटत नाहीत किंवा दिसत नाही, म्हणजे त्यांचा संपर्क कमी पडतोय. हो, संपर्क कमी पडतोय इकडं. आमच्या भागात तर भरपूर कमी पडतोय. कारण आम्हाला नवीन चेहरा, हे आमच्या भागातून एक नवीन चेहरा नवीन पाहिजे आम्हाला. कोण आहे तुमच्या भागातून? आमच्या भागातून आता नवीन चेहरा आहे चंद्रहार पाटील साहेब, हे नवीन खासदारकीसाठी नवीन उमेदवारी उभा राहणार आहेत. ठीक आहे. ते म्हणजे त्यांची पण तयारी सुरू आहे. ते निवडून येतील वाटते तुम्हाला? हो, 100% निवडून येतील. बरं, असं का वाटते तुम्हाला? ते आता जनतेमध्ये उतरले ते, कारण इकडच्या भागातील सर्व लोकांसाठी का नाही ते डबल महाराष्ट्र केसरी आहेत. कारण इथं आम्ही सामक्षाने बघतो त्यांच्या डोळ्याचं, सर्वसामान्याला किंवा इतर लोकांना पण ते मदत करतात किंवा कोणाला अडीअडचणी असले तरी ते बोलवून घेतात. आणि ते कसे आहेत, सर्वसामान्यामध्ये रोळून जाणारे व्यक्तिमत्व आहे, सर्वसामान्यांमध्ये असतात, त्यामुळे ते निवडून येतील असं तुम्हाला वाटते? जर उभे राहिले तर 100% ते निवडून येतील. काय बाजारला आलाय वाटतं? नाही, मीच करायला गेलो होतो. हो, निघाले. तर मला सांगा, आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली, आचारसंहिता लागेल कधी? सांगली लोकसभेत काय होईल वाटते तुम्हाला? आमचं पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबा, पण आता खासदार तर संजय काका आहेत. नाही, काका असू द्या, काकाकडे आलंच नाही ते कधी, तर फिरलंच नाही. आम्ही बाबांच्या उमेदवारीचं पण चाललंय, फायनल होणार आणि बाबाची काय अडचण नाही, निवडून येतील वाटते तुम्हाला? 100% काय अडचण नाही. असं का वाटते तुम्हाला? की काय बाबांनी इकडे कामच केली? हो, बाबांनी कामं केलेली आहे ती. काय कामं केले? काय लोकांची कामं केली ती सगळ्या. आणि अडचणीला पाण्याचा विषय असू द्या, लाईटचा विषय असू द्या, कुठलं बी असलं तर बाबांचं इथं जवळ संपर्क जात आहे. आणि काँग्रेसच्या माध्यमातून बाबांना आणि भाऊनी चांगली कामं केली. काँग्रेसचं काय इथं जुळेल वाटत नाही. नाही, काँग्रेसचं काय जुळायला काँग्रेसचा काही विषयच नाही ना. बाबा खासदार होतील वाटते तुम्हाला? उमेदवारी मिळाली का काय बाबाला काय अडचण नाही? मिळेल उमेदवारी? मिळेल, नक्की मिळेल. संग्राम पाटील हनुमंतवाडी. बरं, म्हणजे याच तालुक्यातलं बाजारला आलाय वाटतं? होय. काय होईल वाटते सांगली लोकसभेच्या निवडणुकीत? काय होईल? भाजपची सीट येणार. पृथ्वीराज देशमुखांना उमेदवारी मिळून. बरं, त्यांना उमेदवारी मिळेल वाटते का? होय, वाटते की. बरं, पण आता विद्यमान खासदार तर संजय काका आहे, मग त्यांना उमेदवारी कशी मिळेल? नाही, त्यांना 2 वर्ष झाले का, आता 2 टर्म झाले त्यांना. बरं, बाबांना उमेदवारी मिळून ते निवडून येईल वाटते? होय, 100% येईल वाटतं. असं का वाटते तुम्हाला निवडून येईल? बाबांचं कामच आहे जिल्ह्यात. बरं, पक्ष एक संघ ठेवलाय बाबांनी. बाबांचं जिल्ह्यात काम आहे, संग्रामभाऊचं काम आहे. तालुका पंचायत, जिल्हा परिषद, सांगली महानगरपालिका त्यांच्या नेतृत्वात आले होते ना भाजपच्या. कामाच्या जोरावर ते निवडून येतील वाटते? 100%. होय, बागाला पाणी त्यांच्यामुळे मिळते, टेम्पो असतो, टाकार असतो. काँग्रेसचं काय आव्हान? असं काय आव्हान काय म्हणता येणार नाही आलं लोकसभेला.